रजईचा व्यवसाय करा आणि कमवा लाखो रुपये. नमस्कार, बिझनेस माइंड या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता काही दिवसातच हिवाळा सुरू होईल. हिवाळा आला की आपल्याला स्वेटर, हातमोजे, पायमोजे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे रजईची आवश्यकता भासते. दरवर्षी हिवाळ्यामध्ये रजईला भरपूर मागणी असते व आपण रजईचा व्यवसाय करून भरपूर पैसे कमवू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने 5 मुद्दे पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे खरेदी कुठून करायची. दुसरा मुद्दा आहे व्यवसायासाठी कोणते साहित्य लागेल. तिसरी मुद्दा आपण पाहणार आहोत भांडवल व चौथा मुद्दा आहे मार्केटिंग आणि सर्वात शेवटचा मुद्दा आहे नफा आणि विक्री. व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आमच्या बिझनेस माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील. आपण जर रग किंवा रजई खरेदीसाठी मोठ्या दुकानात गेलात तर तेथील किंमत आपल्या आवाक्याच्या बाहेर असते व आपण लहान दुकानात किंवा सेलमध्ये रजईची खरेदी केली तर आपल्याला मोठ्या दुकानातील व सेलमधील भावात खूप फरक जाणवेल. आपण समजू शकता की या व्यवसायामध्ये खूप नफा मिळतो. आता आपण रजईची खरेदी कुठून करायची हे पाहूया. खरेदी. रजईची खरेदी करण्यासाठी आपण आपल्या परिसरातील दुकानामध्ये रजईची विक्री काय भावात केली जाते याची चौकशी करावी. कमीत कमी किती भावात रजईची विक्री होती याची थोडी माहिती मिळवावी व नंतर खरेदीसाठी या रजईची खरेदी करू शकता. आपण जर मोठ्या प्रमाणात खरेदी करू इच्छिता तर आपण सोलापूर व मुंबईला खरेदीसाठी जावे. सोलापूरला हा माल आपल्याला भरपूर व्हरायटीमध्ये पाहायला मिळेल. तसेच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा या मोठ्या शहरात रेट हा कधीही कमी असतो. आता आपण या व्यवसायासाठी कोणते साहित्य लागते हे पाहूया. आपण जर स्टॉल लावून हा व्यवसाय करणार असाल तर आपला खर्च हा फक्त स्टॉलवरच होईल. आपण जर मोठ्या स्वरूपात व्यवसाय करणार असाल तर आपण यासाठी 4 व्हीलरची आवश्यकता भासेल. आपल्याकडे भांडवल असेल व या व्यवसायाचा अनुभव असेल तर आपण मोठ्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकता. आपण 2 व्हीलरच्या सहाय्याने देखील हा व्यवसाय करू शकता. आपण आपल्या बाईकला 5 ते 6 रग बांधून हा व्यवसाय करू शकता. पण या रजईचे वजन कमी असते पण जागा जास्त लागते. यामुळे आपण कमी रजई सोबत घेऊ शकतो. यामुळे आपण सरासरी स्टॉल लावण्यावरच जास्त भर द्यावा. आता आपण या व्यवसायासाठी भांडवल किती लागते हे देखील पाहूया. व्यवसाय म्हटलं की भांडवल आलेच. रजईची किंमतही जास्त असते. 300 पासून ते 600 पर्यंत या रजईचा भाव असतो. आपण दूरवरून खरेदी करणार असाल तर कमीत कमी आपल्याला 40 ते 50 हजार भांडवल लागेल. कारण 10 ते 15 हजारात माल खरेदीसाठी आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्चही परवडणार नाही. यामुळे आपल्याला भांडवल वाढवावे लागेल. आपल्याला आवश्यकता वाटत असल्यास 4 ते 5 हजार स्टॉलवर खर्च होईल. या व्यतिरिक्त या व्यवसायासाठी भांडवल लागणार नाही. आता आपण या व्यवसायाचे मार्केटिंग पाहूया. हा व्यवसाय आपण शहरात किंवा गावात करू शकता. या व्यवसायासाठी आपल्याला आसपास मोठी बाजारपेठ हवी असं काही नाही. आपण गावाकडे पाहत असल्यास आपण वर्धेच्या ठिकाणी सेल लावू शकता किंवा आपण आपल्या परिसरात आठवडे बाजार कुठे भरतात याची माहिती करून देखील आठवडे बाजारात जाऊन विक्री करू शकता. आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आपल्या तोंडानेच करायची आहे. आपण जेवढे बोलबच्चन तेवढी जास्त कमाई. आपला कोणी कापड दुकानदार मित्र असेल तर आपण त्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये देखील हा व्यवसाय करू शकता. आपण जर शहरात राहत असाल तर आपण वर्धेच्या ठिकाणी बस स्टँड या परिसरात मोकळ्या मैदानात सेल लावावा किंवा आपण हायवेच्या बाजूला देखील स्टॉल लावू. आता आपण या व्यवसायाविषयी नफा आणि विक्री पाहूया. या व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण खूप आहे, पण आपण सेल लावला असल्याने आपण 30 ते 50% नफा ठेवावा. यामुळे आपली विक्री मोठ्या प्रमाणात होईल. आपण जर कमी किमतीत विक्री केली तर आपले ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला घेऊन येतील. फक्त आपले बोलणे गोड असावे. ग्राहकाने कितीही कमी भावात आपल्याला माल मागितला तरी त्यांना माघारी न बोलता
स्मित हास्य करून हीच किंमत योग्य आहे हे पटवून द्यावी. आपण या व्यवसायात त्यामुळे हा व्यवसाय करायला आपल्याला काहीच हरकत नाही. मित्रांनो, सिजनेबल व्यवसाय खूप परवडतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपल्याला अजून कोणत्या व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा व या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.